नाशिक शहरातील सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी सजलेला एक भव्य कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। भारतीय जनता पार्टी यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचे मार्गदर्शन बाळकृष्ण चंद्रमान शिरसाट, सभापती तथा नगरसेवक, नाशिक महानगरपालिका यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक वातावरणात श्री सत्यनारायण महापूजेद्वारे करण्यात आली। त्यानंतर नवीन नाशिक परिसरातील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ॲम्ब्युलन्स आणि वैकुंठ रथ सेवेचे लोकार्पण करण्यात आले। या सेवेमुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मोठा दिलासा मिळणार आहे। सामाजिक जाणीव जपत 525 कामगारांना एकसमान ड्रेसचे वाटप करण्यात आलं। यासोबतच प्रत्येकाला एक रूप देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला। या उपक्रमाचे उपस्थानी विशेष कौतुक केले। हा कार्यक्रम राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता। स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमाताई हिरे तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण यांची उपस्थिती लाभली। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली। नाशिक सभापती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी शहराचे प्रभारी आणि 40 गावचे आमदार मंगेशदादा चव्हाण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे। ज्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि उमेदवारांच्या कर्तव्यदक्ष आमदार सीमाताई हिरे त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी नगरसेवक झालो आणि सभापती देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कोर कमिटी सदस्य असतील, शहर अध्यक्ष असतील, यांच्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी आज सभापती म्हणून होऊ शकलो। आणि ताई आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे, तो नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये त्या विश्वासाला पुढे तडा जाऊन देणार नाही। आणि या नवीन नाशिकचे जे काही समस्या असतील, जे काही वेगवेगळे या जनतेचे राहणार नाही, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे, त्यामुळे सर्वच समस्या नक्कीच सुटतील। दादा, या नवीन नाशिकची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची आहे, तर निश्चित येणाऱ्या काळात पाण्याच्या विषयावरती जे काही उपाययोजना असतील आमदारांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही करणार आहोत। तसेच आपण या नवीन नाशिकसाठी दादा या ठिकाणी 24 तास ॲम्ब्युलन्स आणि वैकुंठ रथची सेवा देखील या नवीन नाशिकच्या सर्व नागरिकांसाठी ठेवलेली आहे। तसेच ज्या दिवशी मी सभापती झालो 30 एप्रिलला आणि 1 मे रोजी कामगार दिन होता, त्या कामगार दिनाच्या निमित्त नवीन नाशिकमधील सर्व कामगार आहे महानगरपालिकेचे सर्वांना ड्रेस आणि एक वृक्ष देण्यात येणार आहे। आणि प्रत्येक कामगाराने आपलं जे काही वृक्ष देणार आहोत त्याचा गुगल मॅपचा फोटो घेऊन आपल्या विभागीय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे। आपण नक्कीच त्या झाडाची काळजी घ्यायची आहे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। आणि माझ्यावर जो विश्वास टाकला तो नक्कीच येणाऱ्या काळात मी प्रामाणिकपणे काम करून तो विश्वास सार्थ करेल। भारतीय जनता पार्टीचे वाढवण्यासाठी जे काही करता येईल आणि नागरिकांची जी काही सेवा करता येईल ती प्रामाणिक करेल। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।